प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आईचं इम्पॉर्टन्स एज्युकेशन मध्ये लक्ष आहे. म्हणजे पहिल्यापासून आपल्याला शिकवणच आपल्याशी सुरुवात म्हणजे शिकवण्यापासून चालू होते. जसं की चालायला शिकवत आपल्याला जास्त कधी समजेल प्रत्येक गोष्टीमध्ये. तर कुठलीही आई तुम्हाला असे जाणून नाही की मुलाचं शिक्षण स्टॉप केलं आहे. एक ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन मध्ये आईचा सपोर्ट महत्वाचा. आईबद्दल बोलू थोडं कमीच आहे. आपण बऱ्याच केसेस मध्ये पाहिले. आता सध्या पहिले फॅमिली मोठमोठ्या राहायच्या ते आपल्याला भावंड वगैरे पार राहायचे. तर आईचं प्रेम असं आहे ते सर्वांसाठी सेम राहायचं. म्हणजे एखादं उसाला होण्याचा म्हणतावर पण आईचं प्रेम हे सर्वांसाठी एकच होतं. त्यानंतर आई म्हणजे दुःखाच्या उन्हाळ्यात सुखाची सावली. आई म्हणजे साक्षात विठू माऊली. आई हा शब्द खूप छोटा आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण विश्व सामावून गेलेलं आहे. त्यामुळे म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना. तर माझी आई म्हणजे हाऊसवाईफच आहे. तिला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. शाळेविषयी, कौटुंबिक जे गरजा असतात ते कशा भागवायच्या, तर सर्व कुटुंबाला कसं एकत्रित ठेवायचं, तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे. तर एक आई म्हणजे तिच्या मुलाला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखते. कारण ती सगळ्यांपेक्षा जास्त म्हणजे 9 महिने ते मुलाला ओळखत असते. त्यामुळं माझी पण आई माझी खूप लाड करते पहिल्यापासूनच. माँ के लिए क्या लिखूं मैं, माँ के लिए क्या लिखूं मैं, माँ की ही तो लिखा हुकूम है. त्याचा अर्थ असा की आईबद्दल काय करू नको माझ्या, की जिने मला हे विश्व दाखवलं, त्याच्यामुळे मी या विश्वात आलो. शक्यतो कसं आहे प्रत्येका आयुष्यामध्ये एक असा एक व्यक्ती असतो त्याच्याशी आपण निस्वार्थपणे प्रेम करू. ते पहिल्यापासून म्हणजे आईच की आपण तिला आपला हट्ट, आपले प्रॉब्लेम्स निर्भीडपणे सांगू शकतो. बाबा आई मला हे असा प्रॉब्लेम झालाय किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे अडचणी चालू आहे. त्यावेळेस तिच्याकडे काही नसताना आपलं तिने पाठीवर नुसते हात जरी दिले तर आपल्याला एक पावर येते की मोटिवेशन येते. बाबा ठीक आहे आपण ह्या प्रॉब्लेमला काय ते म्हणजे आई, तू कसं म्हणजे आई असते. पण आई एक अशी आहे की जी कुठलाही निस्वार्थ न ठेवता हे आपलं प्रेम करत असते. त्यामुळे आपण तिचं म्हणजे प्रेम असं व्यक्त करू शकत नाही की आई पाहिजे तिथे निस्वार्थपणे आपल्याला प्रेम राहतं. आई या टॉपिकवर आहे ना असं म्हणजे बोलताना पण एवढा विचार करावा लागतो तिच्याबद्दल आपण काय सांगायचं काय सांगायला नको. मी सुद्धा आपला असा विचार करायचा बोलावं लागतो. त्यामुळे तो असा टॉपिक आहे की त्याला आपण असं एवढं कितीही गेलं तरी व्यक्त नाही होऊ शकतो. घडणीचे दिवस भरपूर होते. त्यासाठी तर भरपूर म्हणजे अपेक्षा होते की पोरांना कपडे भेटावे किंवा आणि का चांगलं खायला भेटावं, फिरायला भेटावं. तेवढं पण करून पण थोडंफार स्वतः हे केलं होतं. पुष्कळ आता सगळ्यांनीच इमोशनल खूप झालेले होते सगळेजण. त्याच्यापेक्षा थोडंसं मी एक वेगळं व्ह्यू मी आईकडे बघते. आणि एक छान कविता आहे हिंदीमध्ये, तेवढी मी तुम्हाला वाचून दाखवते. सोचती हूँ माँ कैसे थी जब वो 25 की थी. आई ज्यावेळेस 25 वर्षाची होती त्यावेळेस ती कशी होती असं सांगणारी ही कविता. सोचती हूँ माँ कैसी थी जब वो 25 की थी, जब मैं मेरा इंतजार